बांगलादेशाने भारतीय कांद्यावरती 10% आयात शुल्क लागू केलेले आहे, त्यामुळे त्याचा कुठेतरी परिणाम आता बाजारावरती होणार आहे। मी आता मनमाडच्या बाजार समितीमध्ये आहे, काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया की त्यांना काय वाटतं, काय केलं पाहिजे, सरकारकडनं काय अपेक्षा आहे त्यांना, काय सांगाल तुम्ही? निर्यात शुल्क जर कमी केलं तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। विचार करा, समजा तुम्ही जी गोणी 1500ची गोणी जर तुम्ही 1800ला केली, शेतकरी जगला पाहिजे म्हणतात। अहो, खर्च पण निघत नाही, शेतकऱ्याची खूप दैनंदिन अवस्था आहे आज रोजी। त्यामुळं कुठेतरी शेतकरी वाचला पाहिजे, या हेतूनं सरकारनं थोडाफार शेतकऱ्याचा विचार करावा, एवढंच आमचं म्हणणं आहे। काका, तुम्हाला काय वाटतं? ते केंद्र सरकारने म्हणजे एकदम तुरंत हे केलं पाहिजे, याच्यावर उपाययोजना, शेतकरी वाचला पाहिजे असे। जर त्यांनी काही हे नाही केलं, निर्यात शुल्क जर कमी नाही केला, झिरो नाही केला, तर काहीच फायदा नाही। कांदे 1000 रुपयेसुद्धा 1000च्या आत येण्याची शक्यता आहे। काय केलं पाहिजे सरकार? केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमीच केला पाहिजे, झिरोच केला पाहिजे असे। काय सांगाल काका? नक्कीच केंद्र सरकारनं 20% निर्यात शुल्क जे नाही ताबडतोब कमी केलं पाहिजे, जर काहीतरी शेतकऱ्यांना मिळेल। नैसर्गिक आपत्तीशी कायम झगडता थोडाफार माल होतो, त्याच्यामध्ये जे यासाठी शासनाचे म्हणजे निर्णय चुकीचे आहे काही। बाकी ठिकाणी शासन संपूर्ण निर्णय क्लिअर देतं। आजच 8वा वेतन आयोग चालू झालेला आहे, किती लोकांना पेमेंट वाढणार आहे, किती करोडो रुपयाची उलाढाल होणार आहे व्यापारी वर्ग, आपल्या नोकर वर्गामध्ये। शेतकऱ्यांच्या बाबतीत काय नाही, त्यांनी नक्कीच ताबडतोब उपाय करावा की 20% निर्यात शुल्क जे आहे ना, हे जर कमी केलं, 0% जर केलं तर नक्कीच शेतकऱ्यांना थोडेफार 4 रुपये मिळतील असं नक्कीच वाटतं मला। पण आज त्याचा परिणाम कुठं जाणवेल? आज परिणाम तर आता बाजार खुल्ल्या झाल्याशिवाय तर आमच्यासारख्यांना काही सांगता येणार नाही ना। व्यापारी वर्गांना माहिती असेल, आता हे सरळ ऐकायला मिळालं आहे की नक्कीच 2-3 रुपयानं बाजार दाखवतील असं। निर्यात शुल्क जर 20%, 40% जर झालं तर नक्की काही ना काही थोडंफार मिळेल शेतकऱ्यांना। तर केंद्र सरकारने ताबडतोब याच्यावर काहीतरी निर्णय ठोस घ्यावा, हीच शेतकऱ्यांची विनंती, दुसरं काय असणार। काय सांगाल? बांगलादेशाने त्यांच्या इथं जो आयात कांदा होतो त्याच्यावर 10% निर्यात शुल्क लावलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी, म्हणजे त्यांच्या इथं आता नवीन कांदा निघालेला आहे, त्यांच्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी त्यांनी 10% त्यांच्या आयातवर शुल्क लावलं, म्हणजे कांदा आयातवर शुल्क लावलेलं आहे। त्याच्यामुळे भारताला जो कांदा जाणार आहे, जर त्यांना तो 20 रुपये जवळपास असला आणि त्याच्यावर 10% आयात शुल्क द्यायला होतो तर 30 रुपये पडणार आहे। आणि त्यांच्या स्थानिक शेतकऱ्यांचा जर कांदा जर 15 रुपयात भेटत जातो तो कांदा ते घेणार आहे, म्हणजे याचा अर्थ ते व्यापारी इथला कांदा आयात करणार नाही। आणि आपल्या देशातून आपल्याकडून पहिलेच 20% निर्यात शुल्क चालू आहे। जर ते सरकारने 20% निर्यात शुल्क हटवलं तर कांद्याचे बाजार स्थिर राहतील, कारण आपल्यातल्या तो गोल्टी जो कांदा असतो तो तिथं जातो, उरलेला कांदा आपल्या देशात विकतो, म्हणजे बाजार स्थिर राहतात। जर त्यांनी आयात केला नाही तर 100% कांद्यावरच्या बाजारावरती परिणाम होतील। आजच मी सांगतो तुम्हाला, 2 ते 3 रुपये मार्केट डाऊन जाण्याची शक्यता आहे। एकूणच जर बघायला गेलं तर बांगलादेशाने जे आयात शुल्क लावलेले, त्यामुळे भारतीय कांद्यावरती त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे। अजय सोनवणे, साम TV, मनमाड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।